नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही सुद्धा कपिल शर्मा शो बघत असाल. मी सुद्धा बघायचो कपिल शर्मा शो. पण आता असं झालंय की आता एक कॉन्ट्रोवर्सी आली जे मी यूट्यूबवरती बघितलं आणि खरंच ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे सांगणं, लोकांपर्यंत पोहोचवणं. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. ते म्हणजे जे आपली मुंबई आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपली मुंबई का, आपल्या मुंबई जी आहे तिला मुंबई हे नाव का पडलं. आणि तरीही काही लोक हे हिंदी चॅनलवाले, मोस्टली हिंदी न्यूज चॅनलवाले, परत हिंदी बॉलिवूडवाले जे जे ॲक्टर्स आहेत किंवा हे कपिल शर्मा सारखेच, म्हणजे तो शो वाईट नाही आहे, त्यांची कॉन्सेप्ट पण वाईट नाही, काय त्याच्याबद्दल काही नाही आहे, तो वैयक्तिक मुद्दा आला. पण बघा, एक सिंपलची गोष्ट आहे, जर इंडिया आपल्या भारत आहे त्याला जर कोण पाकिस्तान बोलेल, भारतला जर कोण पाकिस्तान बोलेल, तर आपल्याला कसं वाटेल है ना. किंवा आपल्या भारताला जर दुसऱ्या नावाने ओळख भेटली तर ते किती आपल्यासाठी दुःखास्पद असेल हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. तर असंच आपल्या जर मुंबईला, आपल्या मराठी लोकांना माहिती की बाबा ही मुंबई ही आपण किती कष्टाने मिळवली आहे, आपल्या पूर्वजांनी किती कष्टाने मिळवली, आणि त्याच्या आधीपासून सुद्धा, म्हणजे मला असं वाटतं 13व्या शतकापासून मुंबई हे लोक बोलायचे. मुंबई या या शहराला नाव असं मुंबई म्हणून होतं किती 13व्या शतकापासून. आणि काही लोक आत्ता ह्या ब्रिटिश लोकांच्या मुळे, हे जे 16व्या शतकात ब्रिटिश लोक आले, त्यांनी राज्य केलं आपल्यावरती है ना, मुंबईवरती राज्य केलं. त्यामुळे ते लोकांना मुंबई बोलायला येत नव्हती, म्हणून ते लोक बॉम्बे बॉम्बे करायचे, बॉम्बे बॉम्बे असं करून करायचे. आणि ह्याचमुळे हे आताकालचे हिंदीचे ॲक्टर्स आणि काय, त्यांना काय होतं माहिती काय, मुंबई बोलायला त्यांना तेवढं चांगलं वाटत नाही. कसं मुंबई ह्यांना बोलायला काय माहिती काय होतं, पण बॉम्बे म्हटलं की इंग्लिश शब्द आणि काय ते सगळं होतं. आणि मग ह्यांच्यासारखी लोक उठतात आणि मग बॉम्बे बॉम्बे करत सुटतात. होतं काय प्रॉब्लेम आहे की चला ते बोलतात येतं बोलतात येत, तर त्यांचं ऐकून ऐकून जे ॲक्टर्स त्या शोवरती येतील त्यांच्यावरती पण तोच परिणाम होता आणि मग ते पण बॉम्बे बॉम्बेच करायला लागतात. तर आपल्याला ती गोष्ट लक्षात आली पाहिजे की बाबा, हे जे कपिल शर्मा शो सारखे शो आहेत किंवा ते लोक जे असे बोलतात की खूप, म्हणजे कपिल शर्माच नाही पण असे खूप ॲक्टर्स आहेत जे नेहमी त्यांचे इंटरव्ह्यू बघा, मुंबईला ते लोक नेहमी बॉम्बे बॉम्बे करून संबोधतात. म्हणजे एवढं त्यांना अजूनपर्यंत एवढं इथे कमवलं, इकडे राहिले ते लोक, त्यानंतर पण त्यांना माहिती नाही की बॉम्बेचं नाव, म्हणजे बॉम्बे ही मुळात मुंबई आहे. हे बॉम्बे हे ब्रिटिश काळात आलंय. त्याच्या आधीपासून आमचे जे मराठी लोक राहायचे, कोकणी लोक राहायचे इकडे, त्यांनी हे नाव, किंवा म्हणजे नाव कुठून आलं, म्हणजे जर तुम्हाला इतिहासाचं माहिती असेल तर आपली जी देवी आहे मुंबा देवी है ना, तर मुंबा हे त्याच्यावरून आलं. आणि देवीला आपण आई मानतो, सगळे आपल्याला माहिती चांगलं. तर मुंबाई हे त्याच्यावरून झालं, तर मुंबईचं मुंबई झालं शेवटी, म्हणजे आपले मुंबा देवी, त्याच्यावरून हे नाव पडलं की मुंबई. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग आपल्या देवीवरून जे आपल्याला नाव पडलंय है ना, लोकांनी त्याचं काय बोलतात ना, ती वाढवली परंपरा मुंबईची, मुंबईचं नाव वाढवलं लोकांपर्यंत. प्रत्येक गोष्टीचं नावाच असतं बघा. आपलं, तुमचं नाव असेल, आमचं माझं जे नाव असेल, त्या नावाच्या व्यतिरिक्त आपण जर काय उल्लेख केला तर शेवटी प्रत्येकाला काय ना काहीतरी वाटेल की बाबा काय हे चालू आहे है ना. तर तसंच आपल्या मुंबईचं नाव हे बॉम्बे बॉम्बे चालू आहे, म्हणजे नक्की मला समजत नाही. आणि आत्ताचं नाहीये हे, फक्त कपिल शर्माचं पुरतं पण नाहीये हा व्हिडिओ प्रत्येक हिंदी, म्हणजे मोस्टली मराठी लोक असं करतच नाहीये, पण मोस्टली जे मराठी ॲक्टर्स आहेत, मोस्टली जे हिंदी ॲक्टर्स आहेत, ते लोक असंच करतात की मुंबईला बॉम्बे बॉम्बे करत बोलतात. तर मला त्याला तेवढं सांगायचं, ज्या राज्यावर किंवा ज्या सिटीमध्ये तुम्ही एवढा पैसा कमवलाय, ज्या शहरामध्ये तुम्ही एवढा पैसा कमवलाय, तुम्हाला ज्या शहराने तुम्हाला ओळख दिली, ज्या शहराने तुम्हाला नाव दिलं, त्या शहराचं तुम्हाला नाव घेता येत नाही. तुमच्या गावचं नाव तुम्ही बरोबर बोलाल, समजा तुम्ही युपी झालं तर युपी, उत्तर प्रदेश बरोबर बोलाल तुम्ही, बिहार बरोबर बोलाल तुम्ही, राजस्थान बरोबर बोलाल तुम्ही, गुजरात बरोबर बोलाल तुम्ही, मग तुम्हाला मुंबई बोलायला काय प्रॉब्लेम होतो. पुढे तुमची गाडी अडते की तुम्हाला मुंबई बोलण्यामध्ये प्रॉब्लेम होतो आणि बॉम्बे बोलायला तुम्हाला जमतंय. आणि मग मग मनसेवाले आता अमोल कोपकरांनी सांगितलंय, त्यांना आवाहन केलंय आणि सांगितलंय कपिल शर्मा शोवाल्यांना की नेक्स्ट टाइम पासून मुंबईचा उल्लेख हा मुंबई करूनच झाला पाहिजे. बॉम्बे हे नाव आम्ही खपून देणार नाही. म्हणजे 13व्या शतकापासून, म्हणजे विचार करा आता किती, आता 21वं शतक चालू आहे, तेव्हापासून म्हणजे एवढं किती, सात सात शतकं झाली. त्यानंतर पण ह्या लोकांना अजून अक्कल आली नाहीये की बाबा मुंबई हे नाव किती जुनं आहे. आणि यांना इतिहास माहिती नाही ना. ह्यांचं फक्त काय की मुंबईमध्ये लोक बघतात ते आम्हाला पैसे कमवतात बस. यांना मुंबईशी प्रेम नाही, काय नाही काय नाही. ज्या माणसांना, आपल्या मराठी माणसं लोकांना मुंबईशी प्रेम आहे, ते नेहमी मुंबई बोलतात. आणि काही असे खूप जुने लोक आहेत जे स्वतःला मराठी मानतात, मुंबईचे मराठी मानतात, ते लोक सुद्धा मुंबईत बोलतात. पण असे काही अडाणी लोक असतात जी ज्यांच्यावरती ब्रिटिशांनी राज्य केले है ना, चांगलंच राज्य केलं, त्याच्यामुळे ह्यांना बॉम्बे बॉम्बे सुचत असतं. मला एवढं सांगायचं मित्रांनो की
हे जे अशी लोक असतात जे नेहमी आपल्या आजूबाजूला पण जर तुम्ही बघाल तर काही लोक बॉम्बे बॉम्बे करत असतात, तर त्यांना पण आपण सांगितलं पाहिजे की प्रत्येक शहराचा एक इतिहास असतो, प्रत्येक शहराचं एक नाव असतं, त्याची ओळख असते. ती ओळख जर आपण त्याच्यापासून लांब केली मग लोक पण शेवटी तेच बोलायला लागतील. आणि बॉम्बे हे आपल्या मुंबई देवीला सूट पण करत नाही किंवा काहीच, हे खूप फालतू ना वाटतं. ते ब्रिटिश लोकांना जमत नव्हतं मुंबई बोलायला, म्हणून त्यांनी बॉम्बे बॉम्बे केलं ती गोष्ट. शेवटी ते इंग्रजीवालेच, तर हे लोक पण तेच फॉलो करतात, हे हिंदी मीडियावाले किंवा हिंदी बॉलिवूड ॲक्टर्स सगळे. तर ते आपल्याला कमीत कमी आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि जे अमय खोपकरांनी जे घेतलाय हा मुद्दा, तो खरंच खूप चांगला आहे. आणि हा फक्त मुद्दा कपिल शर्मा शो पुरता नाही आहे, असे खूप लोक आहेत जे बॉम्बे बॉम्बे करत असतात. तर कारण की हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा रूल आहे पहिली गोष्ट, तर हा काय नॉर्मल रूल नाही आहे की आपण नाही बनवलंय की बाबा मुंबईचं नाव हे मुंबई आहे, ह्या शहराचं नाव मुंबई. हा जो रूल आहे तो सेंट्रलनी पण पास केलाय. ठीक आहे, तर आपल्याला त्याचा मान राखला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंट जी पूर्ण देशावर राज्य करते त्यांनी हा रूल पास केला, तर त्याचा आपल्याला मान राखलाच पाहिजे. आणि आम्ही जे मराठी लोक आहे किंवा ह्याच्या आधी जे आमचे पूर्वज होते त्यांनी 13व्या शतकात पासून मुंबा देवीवरून, आमच्या देवीवरून हे मुंबई नाव ठेवलं, तर त्याचा अपमान आम्ही सहन बिलकुल करून घेणार नाही. ह्याच्यासाठी आम्ही बोलणार आणि बोलत राहणार, आमच्या मराठी भाषेसाठी, आमच्या मुंबईसाठी. आणि जे जे लोक मराठी भाषेवरती आणि जे जे लोक मुंबईवरती प्रेम करतात त्यांच्यासाठी आम्ही बोलत राहणार. तर मित्रांनो, कपिल शर्मा शो बद्दल काहीच हेट नाही आहे, पण हे जे बोलतात त्यांना आपलं उत्तर दिलंच पाहिजे. बस त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. आणि मला इतिहास पण सांगत होता की नक्की मुंबई हे नाव आलं कुठून. खूप लोकांना अजून पण माहीत नाही की मुंबई हे नाव आपलं मुंबा देवीवरून आलेलं, म्हणजे मुंबा देवी, देवीला आपण आई मानतो म्हणून मुंबई हे नाव पडलेलं. तर ह्या लोकांनी आपल्या देवीचा आणि आपल्या जागेचा मान राखला पाहिजे, कारण की हे लोक इकडे कमवतात, इकडे राहतात, आणि इथेच ह्यांना नाव भेटलंय, फेम भेटलंय सगळं. त्यांनी या जागेचा मान राखलाच पाहिजे. उद्या जर हे लोक गुजरातला गेले ना, तर गुजरातला बरोबर गुजरात बोलतील, भले तिकडे कमवतील नाही कमवतील, पण आपल्या इथं राहून सुद्धा, आपल्या इथं कमवून सुद्धा ह्या लोकांना मुंबई बोलता येत नाही. हे दुर्दैव आहे आपलं. तर मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय मी. हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना पण मुंबईचा नक्की इतिहास काय आहे आणि जे आपल्या लोक बोलतात बॉम्बे बॉम्बे, त्यांना पण आपण सांगितलं पाहिजे की मुंबई आमच्या शहराचं नाव बॉम्बे करू नका त्याचं. एवढंच सांगतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.